एक परमज्ञानी झाला काय समोर बसून. मी अज्ञानी आहे एवढा काय म्हणजे ज्ञानी नाही. माझ्या गुरुनं मला जेवढी विद्या दिली तुमच्यापर्यंत पोहोचवायची तेवढा पोहोचण्याचा आटोकाट आणि मन लावून प्रयत्न करीन, तळमळीनं प्रयत्न करीन. मग ते एखाद्या वेळेस काही विरोध जरी आला तर सत्य भाषण मी सोडणार नाही. आता तुम्ही जे काय व्रत करताय त्या व्रताचं माहिती सांगतो. ज्याला पशुपती नावाचं तुम्ही व्रत म्हणतात, पशुपती म्हणायचं कोणाला? लक्षात ठेवा. कुरुक्षेत्रावर कृष्ण आणि एकीकडून पांडव कौरव आणि पांडवाकडून माझे कृष्ण परमात्मा. कुरुक्षेत्रावर युद्ध झालं. पशुपतीची माहिती सांगायला तुम्हाला. कुरुक्षेत्रावर युद्ध झालं आणि कुरुक्षेत्रावर युद्ध झाल्याच्या नंतर सर्व पांडव लोकांनी कौरवांचा नायनाट केला कृष्णाच्या सहकार्यानं. आणि त्यावेळेला सगळ्या पाचही पांडवांनी कौरवाचा असणारा नायनाट केल्याच्या नंतर विजय पांडवांना मिळाला. आणि मग पांडव असणारे अनुक्रमे धर्म, भीम, अर्जुन, नकुल आणि सहदेव माझ्या कृष्ण परमात्मा जवळ बसले आणि साष्टांग नमस्कार केला. सांगितलं, प्रभू हे कृष्णा. माझ्या कृष्णानं सांगितलं, खरे धर्मराजा काय म्हणतोयस? याने सांगितलं, प्रभू आता आमचं जे काही कार्य होतं जन्माला आल्याच्या नंतर युद्ध करणं आणि दुष्टाचा निपात करणं, जे आमचं कार्य होतं ते आम्ही 5 जणांनी केलं तुमच्या सहकार्यानं, तुमच्या कृपाशीर्वादानं. आता एकच करा, आम्हाला मुक्ती द्या. पांडव लोकांनी काय मागितलं? मुक्ती द्या. त्यावेळेस कृष्णानं सांगितलं, बाबा रे मी तुम्हाला मुक्ती नाही देऊ शकत. कृष्णानं काय सांगितलं? बाबा रे मी तुम्हाला मुक्ती देऊ शकत नाही. त्यावेळेस धर्मराजाने विचारलं, काय कारण, का देऊ शकत नाही तुम्ही? त्यावेळेस कृष्णानं सांगितलं, बाबा रे बहुनाम जन्मनामंते, गीतेमध्ये 7वा अध्याय आणि 21वा श्लोक गीतेतला. बहुनाम जन्मनामंते ज्ञाननामाम प्रपद्यते. सांगितलं, तुम्हाला जर मला आताशी तर तुमचं सख्य झालंय माझ्यासोबत आणि तुम्हाला माझ्याकडून जर मोक्ष मिळवायचा असेल तर अनंत जन्म घ्यावे लागतील. बहुनाम जन्म नामंते ज्ञानिनाम माम प्रपद्यते. अनेक जन्माच्या बंधनातून सुटून ज्यावेळेस ज्ञानी बनतो त्यावेळेस मी त्याला प्राप्त होतो. गीतेचा श्लोक आहे. आणि मग त्यावेळेला त्यांनी सांगितलं की मी तुम्हाला मुक्ती देऊ शकत नाही. सांगितलं का? त्यावेळेस सांगितलं, तुम्ही अनेक गोत्रजांच्या हत्या केल्यात. पांडवांनो, तुम्ही अनेक गोत्रजांच्या हत्या केल्यात. नुसते गोत्रजच नाही मारले तर हत्ती, घोडे, उंट, जलचर, स्थलचर, नभचर जे काही सैन्य आहे ते सगळं असणारं मारलं. रक्ताचा चिखल केला, रक्ताच्या नद्या वाहिल्या आणि अनेक जीवांची हत्या तुम्ही केली. त्याच्यामधून मी तुम्हाला मोक्ष नाही देऊ शकणार. त्यावेळेस सांगितलं, मग तुम्ही जर आम्हाला मोक्ष देणार नाही तर मग आम्ही जायचं कुठं? त्यावेळेस भगवान कृष्ण परमात्माने सांगितलं, तुम्हाला फक्त मोक्ष देणारा एकच देव आहे. धर्मार्थ काम मोक्ष शिव देखता. आणि हरी 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 मंत्र हा शिवाचा मनती ते वाचा तया. आणि म्हणून सांगितलं, तुम्हाला फक्त जायचं असेल तर त्याला शरण जा, मी तुम्हाला मोक्ष नाही देऊ शकत. ठीक आहे म्हणले, प्रभू आम्हाला आज्ञा द्या. साष्टांग नमस्कार केला आणि मार्ग दाखवा कुणीकडे जायचं ते. म्हणून 5ही पांडव असणारे आज्ञा घेतली माझ्या कृष्ण परमात्माची आणि मार्ग दाखवला, उत्तरेकडे जा, हिमालयामध्ये जा.
आणि मग हे पाचही पांडव कशासाठी निघाले हो? माझ्या माता भगिनी सगळ्या, पुरुष वर्ग, बांधव वर्ग, सर्व भक्त मंडळ कशासाठी निघाले? पांडव कशासाठी निघाले? ज्यांनी गोत्रजांच्या हत्या केलेलाच महापाप आपल्या शिरावर धारण केलेलं होतं, त्या पापातून मुक्त होऊन मोक्ष मिळवण्यासाठी कायमची कृष्णाला मागणी केली होती आणि त्याच्यासाठी कृष्णानं मार्ग दाखवला शिवाकडे जाण्याचा. आणि मग हे पाच पांडव आपल्या भारतामधून नेपाळमध्ये गेले आणि नेपाळमध्ये काठमांडू नावाचं गाव आहे, तिथं पशुपती नावाचं मंदिर आहे भगवान शिवाचं. आणि तिथं हे पाच पांडव गेले. पाच पांडव गेल्याच्या नंतर जे काही आमच्या तुमच्या सारखे असणारे त्या काठमांडूतील पशुपतीच्या मंदिरामध्ये, महादेवाच्या मंदिरामध्ये दर्शन करून बाहेर जे निघालेलो होतो आपल्यासारखे लोक, त्यांना आमच्या धर्मराजानं, भीमानं, अर्जुनानं विचारलं, बाबा रे इथंच पशुपती आहे का? म्हणले हो. जा म्हणले, दर्शन करा. भगवान शिवानं विचार केला, कृष्ण परमात्मा किती चालाक आहे. भगवान शिवानं काय विचार केला? कृष्ण परमात्मा किती चालाक आहे. आपल्या अंगावर घेण्यापेक्षा माझ्या अंगावर सोडलं यांना पाच जणांना. आणि मग त्यानं काढून दिलं. मग मी इतका भोळा आणि इतका वेडा आहे का यांना लगेच मुक्त द्यायला? कृष्णानं काढून दिलं माझ्याकडं. आणि मग परमार्थ नव्हे लेकुराच्या गोष्टी व्हावा तेथे पोटी अनुताप. परमार्थ सोपा नाही, लेकराचा खेळ नाही. दगडाहुनी जीव करावा कठीण, अंतरीचा सीन सांडून या. परमार्थ हा नव्हे लेकुराच्या गोष्टी. परमार्थ हा नव्हे लेकुराच्या गोष्टी. परमार्थ नव्हे लेकुराच्या गोष्टी. लेकुराच्या गोष्टी सोपा नाही परमार्थ, ज्याचा परमार्थ आहे. आणि मग शिवानं विचार केला की यांनी माझ्याकडे काढून दिले पाच जण कृष्णानी, मग मी सहजासहजी यांना प्रसन्न होईल का? जी भगवान शिवाची पिंड होती पशुपती नावाची, ती जमिनीमध्ये गडप झाली. आणि मग पांडव लोकांनी आमच्या तुमच्या सारख्याला विचारलं, का हो इथं तर भगवान शिवाची पिंड होती. आमच्या तुमच्या सारख्यानं सांगितलं, आम्ही दर्शन घेतलं, होता शिव, तिथं लिंग होतं. त्यावेळेस निराश होऊन मंदिराच्या बाहेर पाचही जण आले आणि धर्मराजा न्यायाचा अधिपती महाराज, पटकन त्याच्या लक्षात आलं की कोणतीच गोष्ट खडतर तपश्चर्या केल्याशिवाय प्राप्त होत नाही. कोणती असू द्या, डॉक्टर बना, इंजिनियर बना, वकील बना, कष्ट साध्य प्रयत्न करावे लागते, साधना करावी लागते, तपानुष्ठान करावं लागतं,
त्यावेळेस त्याची प्राप्ती होते. सहजासहजी कोणतीच गोष्ट तुम्हाला मिळत नाही. मनात विचार केला आणि भीमाला आणि अर्जुनाला घेतलं जवळ, सांगितलं का रे भीमा, अर्जुना, नकुल, सहदेवा, आपल्याला भगवान शिव सहजासहजी नाही पावणार. इथं आपल्याला काही ना काहीतरी साधना करावी लागेल, खडतर तपश्चर्या करावी लागेल. आणि मग त्या 5 पांडवांनी तिथं अनुष्ठान मांडलं. देव बाबा आणि भक्ताची कसोटी, देव बाबा आणि भक्ताची कसोटी, देव बाबा आणि भक्ताची कसोटी, देव बाबा आणि भक्ताची कसोटी. देव पाहे आधी भक्ताची कसोटी, 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 कसोटी, कसोटी. देव बाबा, देव बाबा, देव बाबा आणि भक्ताची कसोटी, देव बाबा आणि भक्ताची कसोटी. देव पाहे आधी भक्ताची कसोटी, देव पाहे आधी भक्ताची कसोटी, देव पाहे आधी भक्ताची कसोटी, कसोटी, कसोटी. मग देई भेटी शिव राज. हे हो देव पाहे आधी भक्ताची कसोटी, 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 ची कसोटी, ची कसोटी. सांगितलं महाराज, देव पाहे आधी भक्ताची कसोटी, मग देई भेटी शिवराज. अगोदर कसोटी पाहतो, खडतर तपश्चर्या आणि आम्हाला करावी लागते महाराज, आणि मगच त्याची प्राप्ती आम्हाला होते. अनुष्ठान मांडलं 5 पांडवांनी. बरेचसे वर्ष निघून गेले आणि ती फलश्रुती रूपानं भगवान शिवाची जी काही पिंड होती जमिनीत गडप झालेली, त्यावेळेला शाळुंकेला एकच मुंडक होतं. तसं पाहायला गेलं तर पंचमुखी परमेश्वर आहे. सत्युजात, वामदेव, अघोर, तत्पुरुष आणि ईशान्य 5 मुखाचे 5 नाव आहेत. पण या ठिकाणी असणारं पहिल्यानं त्या शाळुंकेला एकच मुख होतं. पण 5 पांडवांच्या तपानुष्ठानानं त्या शाळुंकेला 5 मुंडके झाले. पशुपतीला जाऊन बघा. आणि मग तिथं भगवान शिव प्रगट झाले आणि प्रगट होऊन माझ्या 5 पांडवांना मोक्ष दिला, मुक्ती देऊन टाकली. पशुपती कशासाठी करायचा? ज्यांना गोत्रजांची ज्यांनी हत्या केलेली आणि महापाप केलेले त्यांनी पशुपतीची आराधना केली, त्याला पशुपती म्हणावं. आता तुम्ही जे काही व्रत करतात ते काय मी सांगतो. अयोध्येमधून माझा प्रभू रामचंद्र बाहेर निघाले 14 वर्ष वनवासासाठी. सोबत लक्ष्मण निघाले आणि सोबत माता पार्वती सीता सुद्धा निघाली माझी. तिघही असणारे वनवासामध्ये 14 वर्षाचा नियम करून कैकेयीच्या सांगण्यावरून आणि निघालेले असताना अनुक्रमे मध्य प्रदेशमध्ये विंध्य पर्वताजवळ आल्याच्या नंतर माझ्या प्रभू रामचंद्राची पत्नी असणारी सीता रावणाने तिचं अपहरण केलं
आणि रावणाने अपहरण केल्याच्या नंतर प्रभू रामचंद्र असणारे रुदन करायला लागले. 7 कांडे रामायणामधला 3रं कांड अरण्यकांड आणि अरण्यकांडामधला 2रा अध्याय तुम्हाला साक्षी पुरावा म्हणून. आणि मग त्यावेळेला प्रभू रामचंद्र असणारे रडायला लागले. झाडाला विचारायला सुरुवात केली, दगडाला विचारायला सुरुवात केली, जनावरांना विचारायला सुरुवात केली, हे सीते, हे सीते, सीते, सीते. डोळ्यातून अश्रुधारा वाहत होत्या. प्रभू रामचंद्र माझा, ज्याची असणारी मुलगी कन्यादान रूपानं प्राप्त केली, धर्मेचे अर्थेचे कामेचे नाती चरितव्य म्हणून तिचा स्वीकार केला आणि ती असणारी अधीन असणारी पत्नी, ताब्यात असणारी पत्नी कोणी नेली याचा काही मेळ लागायला तयार नाही. म्हणून प्रभू रामचंद्रानं डोळ्यातून अश्रुधारा काढली. हृदय भरून आलं, सद्गदित कंठ झाला आणि हाक मारायला सुरुवात केली. झाडांना विचारतोय, दगडांना विचारतोय, पुरुषांना विचारतो, माझा प्रभुराम, माझी सीता पाहिली का? एकीकडे माझा लक्ष्मण फिरायला लागला, आमच्या वहिनी पाहिल्या का? सीता पाहिली का? जे ते सांगायला, आम्ही काही पाहिली नाही बाबा, आम्ही काही पाहिली नाही बाबा. आणि दुःख करत असताना, भादाक्रांत जमीन करत असताना माझा प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण मध्य प्रदेशाची सीमा ओलांडून महाराष्ट्रामध्ये त्यांचं आगमन झालं. आणि महाराष्ट्रामध्ये आगमन झाल्याच्या नंतर पंचवटीमध्ये असणारा हा प्रभुराम आणि लक्ष्मण या दोघांचं आगमन झालं. झालेलं असताना प्रभू रामचंद्राच्या लक्षात आलं आणि लोकांनी सांगितलं की या ठिकाणी असणारा अगस्ती ऋषीचा आश्रम आहे. त्यावेळेस अगस्ती नाव ऐकलं की डोळ्यातून अश्रू आले. मनाला वाटलं की हा तरी आपल्याला आश्रय भेटेल, आधार भेटेल. आणि म्हणून माझा प्रभुराम डोळ्यातून अश्रुधारा गाळत लक्ष्मणाला घेऊन सांगितलं, लखन चलो मेरे साथ, इधर चलो. लक्ष्मणानं विचारलं, का भाऊ, इकडे कुठं जायचं आपल्याला? याने सांगितलं, लक्ष्मणा, इथं असणारा आश्रम आहे तो म्हणजे महर्षी अगस्तींचा. त्याने सांगितलं, हे अगस्ती कोण? प्रभू रामचंद्राने सांगितलं, परम शिवभक्त असणारे ऋषी अगस्ती, ज्यांनी 7ही समुद्र, ब्रह्मांडातले सगळेच समुद्र एकाच्या मनामध्ये पिऊन टाकले होते. एवढं सामर्थ्यशाली असणारे ऋषी म्हणजे अगस्ती. त्यावेळेस लक्ष्मणानं सांगितलं, एवढे जर परम पवित्र आणि ब्रह्मर्षी आहेत, महर्षी आहेत, अगस्ती आहेत, तर चला मग आपल्याला दर्शन तरी घडेल. कारण का? दर्शने हरती चित्त. दर्शनानं पाप नष्ट होतं. घेता त्याचे दर्शन सर्व पापे होती दहन. भाळ ठेविता पायास कुबुद्धीचा वय नाश. आणि म्हणून सांगितलं की चला आपण तरी पवित्र पावन होऊया. आणि म्हणून दोघंही निघाले आणि निघून आमच्या अगस्ती जवळ आले. अगस्ती आणि लोपामुद्रा जवळ बसलेले होते. दोघांनी असणार आमच्या प्रभुरामाला आणि लक्ष्मणाला पाहिलं. सांगितलं, या पुरुषोत्तमा या. अगस्ती महर्षी आणि लोपामुद्रेनं सांगितलं, लक्ष्मणा या, पुरुषोत्तमा या. आणि त्यावेळेस प्रभू रामचंद्र आले.
दोघांच्याही पायाची पूजा केली. अगस्ती महर्षीच्या आणि लोपामुद्रेच्या आणि दोघांच्याही पायाचं तीर्थ प्राशन माझ्या प्रभुरामानं केलं. अरण्यकांडातला दुसरा अध्याय. आणि मग तिथं असणाऱ्या प्रभू रामचंद्रांनी दर्शन केलं आणि डोळ्यातून अश्रुधारा गाळायला सुरुवात केली. सांगितलं, हे रामा, काय रडतोस, का रडतोस? जसं का रडतोस म्हटलं तसं पुन्हा खदबदून असणारं दुःख उत्पन्न झालं महाराज. आणि डोळ्यातून अश्रुधारा व्हायला लागल्या. कंठ दाटला, बोलायचं सुद्धा सुधारायला तयार नाही. आपल्या डोळ्यातले असणाऱ्या अश्रूंनी माझ्या अगस्ती महर्षींच्या चरणाचा अभिषेक होत होता. पाठीवरून हात थपटला. सांगितलं, रामा उठ, का रडतोस? याने सांगितलं, प्रभू माझी पत्नी कोण्या दुष्टानं पळवून नेली. त्यावेळेस आमच्या अगस्ती महर्षींनी ऐकलं. काय वेडास म्हणजे रामा, अरे आता तरी भानावर ये. तू एक प्रकारचं ब्रह्म आहेस. कोण सीता, कोण तू? पहिल्या जन्मी कोण होतात, पुढच्या जन्मी कोण राहणार आहात? सोड पिछा. आमच्या अगस्तीने तसं म्हटल्याच्या नंतर सांगितलं, प्रभू तुम्ही म्हणता हे सगळं खरंय, पण अगस्तीने सांगितलं, पण म्हणजे काय? सांगितलं, प्रभू खरंय ते मागच्या जन्मी आम्ही कोण होतो, या जन्मामध्ये आहेत, पुढच्या जन्मामध्ये राहणार की नाही याची गॅरंटी नाही. हेही सत्य आहे, मी परब्रह्म आहे हेही मान्य आहे. पण मी असणारा क्षत्रिय कुळामध्ये जन्म घेतलाय. मी क्षत्रिय कुळामध्ये जन्म घेतलाय आणि एका क्षत्रियाची पत्नी दुष्ट असणाऱ्या एका क्षत्रियानं पळवून नेली. तर युद्ध करणं माझा क्षात्र धर्म आहे प्रभू, युद्ध करणं माझा क्षात्र धर्म आहे. मग मला तिथं विजय मिळो किंवा माझा पराभव हो, माझा प्राण जाओ, पण माझं युद्ध करणं कर्तव्य आहे. आमच्या अगस्ती महर्षींनी हास्य केलं. सांगितलं, काय रामा बोलतेस तू आणि युद्ध करणार? त्यावेळेस आमच्या प्रभू रामचंद्राने सांगितलं, का प्रभू तुम्ही हसायला लागला? काही माझ्या शौर्याबद्दल शंका आहे तुम्हाला? माझ्या पराक्रमाबद्दल काही शंका आहे का तुम्हाला? त्यावेळेस अगस्ती महर्षींनी सांगितलं, तसं नाही रे रामा. मग आमच्या अगस्तीने सांगायला सुरुवात केली, रामा ज्याने तुझी सीता पळवून नेली, ज्याने तुझी सीता पळवून नेली त्याच्यावर तुला कसा विजय मिळेल बरं? प्रभू रामचंद्रानं आशेच्या संकेतानं अगस्ती महर्षीकडे सांगितलं, प्रभू तुम्हाला म्हणायचं काय? त्यावेळेस त्यांनी सांगितलं, रामा ज्याने तुझी सीता पळवून नेली तुला विजय मिळणं कठीण आहे. त्याचं पहिलं कारण, ज्याने तुझी सीता पळवून नेली त्याची राजधानी असणारी, देश असणारा लंका आहे आणि त्या लंकेला असणारं चौकडून पाणी आणि एकच रस्ता आहे. पहिलं कारण. दुसरं कारण, कोट्यावधी राक्षसगण आहेत. तिसरं कारण, इंद्राला जिंकणारा इंद्रजित त्यांच्याकडे. चौथं कारण, अगडबंबाच्या अगडबंब असणारा कुंभकर्ण त्यांच्याकडे. पाचवं कारण, दिव्य अस्त्राचं ज्ञान असणारा बिभीषण त्यांच्याकडे. आणि सहावं कारण, रामा परम शिवभक्त रावण आहे. रामा परम शिवभक्त रावण आहे. शिवभक्ताची तू हत्या करू शकतोस? शिवभक्ताची तू हत्या करू शकतोस? ज्यावेळेस माझ्या अगस्ती महर्षींनी सांगितलं त्यावेळेस डोळ्यातून अश्रुधारा जास्त लागल्या महाराज. आणि धायमुकलून माझा प्रभुराम तिथं रडायला लागला. सांगितलं, प्रभू जर माझा विजय इतका दुर्घट असेल,
माझा विजय जर एवढा दुर्घट असेल तर तो सुकर कसा होईल ते मार्गदर्शन करा, मला मार्ग दाखवा प्रभू, मार्ग दाखवा. आणि म्हणून चरणाला लागला माझा प्रभुराम. अगस्ती महर्षींनी सांगितलं, प्रभुरामा, जर त्याच्यामध्ये तुला विजय मिळवायचा असेल, तुला तुझी पत्नी मिळवायची असेल, तर पहिली गोष्ट तुला शिव आराधना करावी लागेल. शिव दीक्षा तुला घ्यावी लागेल. प्रभुरामा, शिवलिंग तुला स्थापन करावं लागेल रामा. शिवलिंगाची पूजा तुला करावी लागेल रामा. शिव सहस्त्र नामाचा जप वारंवार तुला करावं लागेल रामा. आणि पाशुपत नावाचं व्रत तुला धारण करावं लागेल रामा. लक्षात ठेवा, मी काय सांगायला माझ्या बहिणी, जे काही भक्त मंडळ बसलं ते लक्षात घ्या. पाशुपत नावाचं व्रत तुला धारण करावं लागणार आहे रामा. ज्या योगे पाशुपत व्रत धारण केल्यामुळं पाशुपत नावाचं अस्त्र तुला मिळेल. आणि पाशुपत नावाचं अस्त्र तुला मिळाल्याशिवाय तो रावण मरणार नाही, जो पाशुपत अस्त्रानंच मरणार आहे. आणि ते तुला प्राप्त करायचं असेल, विजय तुला मिळवायचा असेल, संतती, संपत्ती, पत्नी, ऐश्वर जर तुला मिळवायचं असेल रामा, तर पाशुपत नावाचं व्रत तुला करावं लागेल. शिवदीक्षा घ्यावी लागेल. आणि मग अगस्तीनी असणारा प्रभू रामचंद्राला तसा उपदेश केल्याच्या नंतर प्रभू रामचंद्राने सांगितलं, प्रभू ठीक आहे, काही हरकत नाही, मी तयार आहे शिवभक्ती करण्यासाठी. द्या दीक्षा. त्यावेळेस माझ्या प्रभू रामचंद्राला महर्षी अगस्तींनी दीक्षा दिली. कुठं? पंचवटी माझी जानकीचा नाथ, पंचवटी माझी जानकीचा नाथ, नाथ 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 नाथ. पंचवटी माझी जानकीचा नाथ, पंचवटी माझी जानकीचा नाथ. पंचवटी माझी जानकीचा नाथ, शिव दीक्षा व्रत आरंभिले. पंचवटी माझी जानकीचा नाथ, शिव दीक्षा व्रत आरंभिले. शिव दीक्षा व्रत आरंभिले. शिव दीक्षा व्रत आरंभिले. पंचवटी माझी जानकीचा नाथ, पंचवटी माझी जानकीचा नाथ, नाथ 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 नाथ. पंचवटी माझी जानकीचा नाथ, पंचवटी माझी जानकीचा नाथ. पंचवटी माझी जानकीचा नाथ, पंचवटी माझी जानकीचा नाथ, पंचवटी माझी जानकीचा नाथ, पंचवटी सांगितलं. पंचवटी माझी जानकीचा नाथ, शिव दीक्षा व्रत आरंभिले. शिव दीक्षा व्रत आरंभिले. पंचवटी माझी जानकीचा नाथ,
पंचवटी माझी जानकीचा नाथ. सांगितलं माझ्या पंचवटीमध्ये अगस्ती ऋषीकडून शिवदीक्षा व्रत रंभिले आणि मग तिथं पंचाक्षर षडाक्षराचं असणार मंत्रबोध अगस्ती महर्षींनी आमच्या प्रभू रामचंद्राला केला आणि तिथून पाशुपत नावाचं व्रत माझ्या प्रभू रामचंद्राने करायला सुरुवात केली. पाशुपत व्रताची मुख्यता एकच आहे की त्या ठिकाणी पांढरं वस्त्र प्रावरण केलं जातं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे पांढरं अत्यंत प्रिय भगवान शंकराला पदार्थ आणि म्हणून माझ्या प्रभू रामचंद्रानं पाशुपत नावाचं व्रत धारण केलं. अनुक्रमे शिवनाम स्मरण केलं आणि शिवनाम स्मरण करत 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 जे कर्म दिलेलं होतं शबरी अनेक असणारे जटायू संपाती अनेक असणारे राक्षस मंडळी मारत मारत जे कर्म आहे त्या अवतारामधलं ते करत करत आणि समुद्राच्या काठाला गेले आणि तिथं रामेश्वर लिंगाची स्थापना केली आणि रामेश्वर लिंगाची स्थापना करून अनुष्ठान मांडलं माझ्या प्रभू रामचंद्राने. अनुक्रमे एकीकडे नळ आणि नीळ रस्ता बनवत होते, दगडावर राम टाकून सेतू बांधत होते, तर इकडे माझ्या प्रभू रामचंद्राची शिव आराधना सुरू होती महाराज. आणि ती शिव आराधना करत असताना काही काळाच्या नंतर आणि काही वेळाच्या नंतर समुद्रामध्ये असणारा प्रचंड आवाज झाला आणि प्रचंड आवाज झाल्याच्या नंतर आमच्या प्रभू रामचंद्रानं असणार साधना करत नामस्मरण करत असताना पुढे असणाऱ्या समुद्रामध्ये प्रचंड आवाज झाला. हजारो विजांचा कडकडाट आणि हजारो विजांचा लखलखाट एका ठिकाणी यावा, धरणी कंप व्हावा आणि अशा प्रकारचा प्रचंड आवाज झाला. प्रचंड आवाज झाल्याबरोबर प्रभू रामचंद्राने त्या प्रचंड आवाजाकडे पाहिलं. जसा माझ्या लक्ष्मणाने तो प्रचंड आवाज आणि दैदिप्यमान असणारं तेज पाहिलं, तसं माझ्या लक्ष्मणाला मूर्छा आली आणि प्रभू रामचंद्राने असणारं त्या तेजाकडे पाहिल्याच्या नंतर थोडा विकल्प मनामध्ये आला आमच्या प्रभू रामाच्या. कारण का एकटं मन विकल्पाला कारण असतं. मनामध्ये विचार केला की एवढं मोठं तेज जे आहे तर हे काहीतरी मायावी शक्ती असली पाहिजे, काहीतरी आसुरी शक्ती असली पाहिजे. आणि म्हणून प्रभू रामचंद्रांनी आपला धनुष्य हातात घेतला, भात्यातून बाण काढला आणि एक एक ओपायला सुरुवात केली त्या प्रचंड तेजामध्ये. झुई 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 करत सगळे बाण असणारे त्या प्रचंड तेजामध्ये विलीन होऊन गेले महाराज. शेवटी धनुष्य हातात राहिला, माग हात टाकला भात्याला, एकही बाण शिल्लक नाही. त्यावेळेस शरीर थरथर कापायला लागलं. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. शिवाय
आमचे पाटील काही म्हणते, समजना ना उमजना आमच्या पाटलाला काही. कुठं ऐकलं इथल्या लोकांचं तुम्ही गायन असं? मग पाहिलंय थोडस गात्यावरचं भजन सुंदर गायलं लोकांनी, ऐकलं आम्ही. खूप छान चाली आणि सुंदर चाली. म्हणतील का तुमच्या मागं असलं? बघायचं का? सगळ्यांनी टाळीवर करायची अशी, पाटील पुढे म्हणतील आणि सगळ्यांनी जयघोष करायचा त्यांच्या पाठीमागे. ओम नमः शिवाय. 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 जय हो. ओम नमः शिवाय. 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 जय हो. ओम नमः शिवाय. 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 हर हर. महादेव. आणि मग अशा पद्धतीनं माझ्या प्रभू रामचंद्राने असणारं तिथं नामस्मरण केलं. अहोरात्र असणारं नामस्मरणामध्ये तल्लीन होऊन साधना करत असणाऱ्या प्रभू रामचंद्रानं एक एक बाण ओपला. भीती वाटत होती त्या ध्येयाकडे पाहून. एखाद्या माणसाला जर म्हणलं इथं भूत आहे, तर रात्री बेरात्री जर तो तिथून निघाला तर सारखा तिकडे बघत जाईल. रस्ता नाही, तिकडे बघत जाईल. का? ध्येय असतं महाराज ते भीती रूपाचं. आणि तसं माझ्या प्रभू रामचंद्राने सारखं असणारं त्या प्रचंड तेजाकडे पाहायला सुरुवात केली. थरथर शरीर कापत होतं. धनुष्य असणारा खाली पडला, भडभड पेटला. आणि भडभड पेटल्याच्या नंतर जोर जोरात असणारं शिवाचं नाम स्मरण करायला सुरुवात केली. अनुक्रमे त्राटक रूपानं ज्या ठिकाणी पाहिल्या जातं, साधनेमध्ये प्रकार आहेत महाराजांचा. बाह्य त्राटक, आंतर त्राटक आणि बाह्य त्राटक. भूत भविष्य वर्तमान जाणण्याची कला प्राप्त होते. एवढंच नव्हे, ब्रह्मज्ञान प्राप्ती सुद्धा त्यामुळे होते. आणि मग त्या पद्धतीने माझा प्रभू रामचंद्र पाहत होते. अनुक्रमे त्या प्रचंड तेजामध्ये ढवळा नंदी दिसला. प्रभू रामचंद्राला काय दिसलं? ढवळा नंदी दिसला, पांढरा नंदी. त्यावर शिव आरूढ झालेले पाहिले. डाव्या मांडीवर असणारी माता पार्वती बसलेली पाहिली. गणपती पाहिला, कार्तिक स्वामी पाहिला. विष्णू परमात्माचे माझ्या सगळे अवतार दिसायला लागले.
त्या प्रचंड तेजामध्ये 12 ब्रह्मे दिसायला लागले. पूर्ण ब्रह्मांडामधले सर्व देवी देवता नंतर दिसायला लागल्या. आणि मग ढवळा जो काही नंदी होता तो नंदी घेऊन भगवान शिव समोर निघून आले. प्रभू रामचंद्राच्या भुजेला धरलं, उचललं आणि उजव्या मांडीवर मांडलं. त्यावेळेला सांगितलं, सांग प्रभू रामा, या ब्रह्मांडामध्ये माझ्यासारखा गुरु तुला कोणीच नाही. विचार, तुला काय प्रश्न विचारायचे. त्यावेळेस माझ्या प्रभू रामचंद्राने प्रश्न विचारलेत, महाराज विदेह अवस्था म्हणजे काय, जीवनमुक्त अवस्था म्हणजे काय. त्याच्यानंतरचे प्रश्न आहेत प्रभू रामचंद्र आणि शंकराचा संवाद आहे. हे तुम्हाला जे काही मी सांगायलो ते शिवगीता नावाच्या ग्रंथात उत्तर भेटेल पुढचं. प्रभू रामचंद्राने विचारलेला प्रश्न आहे, शिवा या शरीरामध्ये नाड्या किती आहेत. त्यावेळेस माझ्या प्रभू रामचंद्राला भगवान शिवानं सांगितलं, या शरीरामध्ये 10,000 नाड्या आहेत. त्यावेळेस भगवान शिवानं प्रभू रामचंद्राने विचारलं, देवा त्याच्यामध्ये काही मुख्य आहेत का. भगवान शंकराने सांगितलं, त्याच्यामध्ये 10 मुख्य आहेत. परत विचारलं, पुन्हा अजून याच्यात काही मुख्य आहेत का. भगवान शंकराने सांगितलं, त्याच्यात पुन्हा 3 मुख्य आहेत. पिंगला, इडा आणि मध्ये 4 मिनिट चालणारी सुषुम्ना. देवा मग जर ह्याच्यामध्ये 10,000 नाड्या आहेत तर मग हाडं किती आहेत. प्रभू रामचंद्राने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना भगवान शिवाने सांगितलं, रामा यामध्ये असणारे 360 हाडं आहेत देहामध्ये. तिथून पुढं त्यांनी सांगितलं, जर 360 हाडं आहेत तर त्याला सांधे जोडणारे किती आहेत. भगवान शिवानं त्यांना प्रभू रामचंद्राला सांगितलं, 210 सांधे आहेत. त्याच्या पुढचा प्रश्न होता माझ्या प्रभू रामचंद्राचा, देवा शरीरावर असणारे रोम किती आहेत. विज्ञानाला गणित लागलं नाही मायबापू, विज्ञानाला गणित लागलं नाही. जे ऋषी मुनींनी वारसा करून ठेवला संस्कृतीचा तो अजून कोणाला समजला नाही. त्यावेळेस प्रभू रामचंद्राने विचारलेला प्रश्न आहे, अंगावरचे रोम किती आहेत. रोम भगवान शिवानं सांगितलं, 3.5 कोटी रोम आहेत. मग त्याच्यामध्ये असणारे श्मश्रू करण्याचे रोम किती आहेत. भगवान शिवानं सांगितलं, 3.5 लाख असणारे रोम श्मश्रू करण्याचे. शेवटचा प्रश्न होता माझ्या प्रभू रामचंद्राचा, मनुष्य मरतो तो जातो कुठं, तो परत येतो की नाही, आणि जर येत असेल तर गती त्याची कशी आहे येण्याची. आणि मग अशा पद्धतीनं विस्तृतपणानं माझ्या भगवान शिवानी प्रभू रामचंद्राला उपदेश करत त्याचं उत्तर देऊन टाकलं. आणि शेवटी सांगितलं, रामा मी तुला प्रसन्न आहे सांग. आणि म्हणून माझे वैष्णव संप्रदायाचे बांधव सुद्धा म्हणतात, महाराज महादेव हारी महादेव हारी. ऐसा गुरु भारी कोठे नाही, ऐसा गुरु भारी कोठे नाही. महादेव रूपाचा भगवान शिव गुरु रूपानं त्या ठिकाणी उत्पन्न झाले, अर्थात प्रादुर्भूत झाले. दोघही असणारे
तिथं प्रभू रामचंद्राला ज्ञान दिलं. शेवटी सांगितलं, मी तुला प्रसन्न आहे, माग वरदान. माझ्या प्रभू रामचंद्राने सांगितलं, देवा बाकी काही मागणं नाही, एवढंच मागणं आहे, माझी पत्नी असणारी दुष्ट असणाऱ्या क्षत्रियानं अर्थात रावणाने पळून नेली, त्याच्यावर मला विजय मिळावा आणि माझी पत्नी मला व्यवस्थित मिळावी, एवढीच जिज्ञासा आणि कल्पना आहे किंवा इच्छा आहे. माझ्या भगवान शिवानं तथास्तु म्हटलं. तशा प्रकारे असो. तथास्तु या शब्दाचा अर्थ काय? तशा प्रकारे असो, तशा प्रकारे असो, तशा प्रकारे असो. आणि मग वरदान दिलं, हात बाजूला केला आणि पाशुपत नावाचं अस्त्र काढलं. प्रभू रामचंद्राला दान दिलं. सांगितलं, रामा याचा असणारा उपयोग रावण मारण्यासाठीच कर आणि ह्या वेळेला कर की ज्या वेळेला तुझ्या कंठाला असणार संकट येईल. किरकोळ कारणासाठी या अस्त्राचा वापर करू नको. आणि जर किरकोळ कारणासाठी या पाशुपत नावाच्या अस्त्राचा तू वापर करशील तर ते परत माघारी फिरून तुझा घात करील. आणि म्हणून ज्या वेळेला तुझ्या प्राणावर संकट येईल अशा वेळेला या अस्त्राचा वापर कर. पाशुपत नावाचं अस्त्र, पाशुपत नावाच्या व्रतामुळं, पाशुपत नावाच्या व्रतामुळं प्रभू रामचंद्राला भगवान शंकराने दिलं. आणि अनुक्रमे बाकीचं तुम्हाला माहितीच आहे. रावण मेला, सीता आणली. सीता आणल्याच्या नंतर अयोध्येचं राज्य मिळालं, साम्राज्य मिळालं. सगळं लव अंकुश पुढे झाले. अर्थात संतती, संपत्ती, वैभव, अधिकार, सत्ता, पदवी सगळं प्राप्त ज्याला करायचंय त्यांनी पाशुपत नावाचं व्रत करायचं. आणि ज्यांना गोत्रजांच्या हत्येपासून, पापामधून फक्त निर्मुक्त व्हायचं त्यांनी पशुपती नावाचं व्रत करायचं. दोन्हीतला भाव कळला हो का नाही? गेले वाटतंय. हर हर महादेव हर हर. महादेव. पाशुपत जे काय आहे, परमपूज्य आदरणीय आमचे प्रदीपजी मिश्रा, महान पंडित असलेले, खरोखरच जगाला सत्य काय आहे, सत्यम शिवम सुंदरम, जगातलं असणारं ध्येय, जीवाचं ध्येय असणारं खरं दाखवून दिलं माझ्या प्रदीप मिश्रांनी. मी त्यांना या ठिकाणाहून शतकोटीशः प्रणाम करतो. पण तेच असणारे माझे प्रदीपजी मिश्रा हिंदी बोलत असल्याच्या कारणानं पाशुपताला त्यांनी पशुपती केलं, एवढाच फरक आहे. हर हर महादेव. जे पाशुपत नावाचं व्रत आहे त्याला त्यांनी बोलत बोलत पशुपती नाव देऊन टाकलं. अक्षरशः ग्रंथामध्ये पशुपती व्रत नाही मातांनो. आणि म्हणून आम्ही जे काही करायलो ते मात्र समजून करा, ज्ञान घेऊन करा. आणि जे काही करायला तुम्ही तर ते असणार समर्पित भावनेनं करा. आणि त्या नामस्मरणामध्ये दंग व्हा. अनुक्रमे तुमचं असणारं महापाप नष्ट होईल, जसं माझ्या देवराज नावाच्या ब्राह्मणाचं नष्ट झालं. कथा ऐकली, आमच्या प्रवक्त्यानं सांगितलं, देवराजा तुला असणार शिवमहापुराण 408 अध्यायात महाराज. किती? 408 अध्याय शिवपुराणचे. आणि 408 अध्यायामध्ये 7 संहिता आणि 5 खंड आहेत. 7 दिवसामध्ये तुम्हाला कधीच पूर्ण शिवमहापुराण सांगणं होत नाही. अजून तर आम्ही उघडच नाही. अजून नेमकं ग्रंथाची सुरुवात जी आहे की दुराचारी सुद्धा किंवा पापी सुद्धा असला तरीही तो शिवपूजनामुळं आणि नुसत्या शिवकथा ऐकण्यामुळं उद्धरून जातो. त्याचं उदाहरण आमच्या ग्रंथकारानं दिले की देवराज नावाचा ब्राह्मण
आणि धाय मोकलून रडत होता. प्रवक्त्यानं सांगितलं, चिंता करू नकोस, हे असणार कमीत कमी 5 वेळा आणि शिवकथा असणारी ही शिव महापुराण कथा तू ऐक, निश्चिततेनं तू मोक्ष प्राप्तीला निघून जाशील. आमच्या देवराज नावाच्या ब्राह्मणानं त्यांची शुद्ध संगती धरली. शुद्ध का म्हटलं मी लक्षात घ्या, दुराचरण न करता शुद्ध संगती धरली आणि अंती शिव सायुज्याला पावला. विमान आलं माझ्या देवराजाला आणि दिव्य देह प्राप्त झाला. शिवगणांनी त्याच्याकडे पाहिल्याबरोबर सगळं देह असणारा लक 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 चमकायला लागला. दिव्य देह प्राप्त झाला आणि देवराज निघून गेला शिव भुवनाला त्या विमानामध्ये बसून. शिवकथा ऐकण्याचं फळ आहे महाराज. दुराचारी असू द्या. पुढचा दुराचार सांगितला की भास्कर नावाचं गाव आहे आणि त्या भास्कर नावाच्या गावामध्ये बिंदुक नावाचा ब्राह्मण आहे आणि त्याची पत्नी असणारी चंचुला आहे. परमपतिव्रता चंचुला. बिंदुक नावाच्या ब्राह्मणानं सुद्धा अशाच पद्धतीनं सत्शील असणाऱ्या ब्राह्मणानं दुराचार केला. संक्षिप्त सांगतो. आणि दुराचार करून त्यांनी तर वेशच ठेवली महाराज व्याभिचार कर्मासाठी. अनुक्रमे जोपर्यंत तारुण्य तोपर्यंत असणारं रूप आणि गर्व आहे महाराज, पण ज्यावेळेस असणारं शरीराचं आयुष्य वाढत चालतं आणि 40-45 ओलांडल्या जाते त्यावेळेस असणारं जे सौंदर्य आहे ते निराशतेकडे जातं. आणि तशाच पद्धतीनं आमच्या या बिंदुक नावाच्या ब्राह्मणाचं जोपर्यंत ऊर्जा आणि मस्ती होती तोपर्यंत असणारे उपभोग घेतले, व्याभिचार कर्म केला, दुराचार केला शेवटच्या शब्दामध्ये. आणि शेवटी एके दिवशी तो बिंदुक नावाचा ब्राह्मण मरण पावला. आणि मरण पावल्याच्या नंतर दुराचाराचं जे फलित आहे तर तो मात्र पिशाच बनला. आणि पिशाच बनून एकमेकांना स्त्रीला पुरुषाला लागायला सुरुवात केली आणि त्यांच्या तोंडून आपल्या ज्या काही इच्छा आकांक्षा त्या प्राप्त करायला सुरुवात केली. भूत रूपानं, पिशाच रूपानं. इकडं बिंदुकाची पत्नी असणारी चंचुला आणि त्या चंचुलेनं परमपतिव्रता होती महाराज. ती आपल्या पतीच्या आज्ञेनं वागणारी आणि ब्राह्मण कुटुंबातली होती. शुद्ध आचरण होतं माऊलीचं त्यावेळेला. पण जसा ब्राह्मण असणारा दुराचार करायला लागला तसं लोकांच्या नजरेतून सगळंच घर उतरलं. आणि मग त्यावेळेला ब्राह्मण मरण पावला, पिशाच बनला. इकडं या ब्राह्मणीला कोणीही भिक्षा वाढायला तयार नाही आहे. दुराचार्याची पत्नी म्हणले, पापी आहे, दुष्टाची पत्नी आहे ती, तिला काही वाढू नका, चला चल पुढं हो. चंचुला असणारी उपाशी पोटी काही दिवस राहायला लागली. कोणीच अन्नदान करायला तयार नाही. शेवटी नाविलाज म्हणून आमच्या चंचुलेनं वाम कर्माचरण करायला सुरू केलं, दुराचार करायला सुरुवात केला, शरीर विकायला सुरुवात केलं आणि अधोगती असणारी तिची प्राप्त झाली. मी सांगितलं, जोपर्यंत ताकद आहे, जोपर्यंत तारुण्य आहे तोपर्यंत सर्व सुख आहे. पण एकदा का वानप्रस्थ आश्रम चालू झाला, एक एक अवयव छिन्न विछिन्न होऊन जातात आणि तेज संपून जातं महाराज. त्यावेळेला कोणी कोणाला विचारत नाही, त्या देहाला विचारत नाही. मला ह्या विषयावर बोलायचं. तसं माझ्या चंचुलीच्या शरीराला असणारं कोणताही जार विचारत नव्हता. आणि म्हणून हिनं विचार केला की आता ह्या गावामध्ये असणार आपलं उदरनिर्वाह होत नाही, मग चला गाव सोडून निघाली महाराज. निघाल्याच्या नंतर या गावावरून त्या गावावर, त्या गावावरून त्या गावावर निघाली आणि जात असताना
एक असणारी दिंडी जात होती पंढरपूरकडं आणि त्याच्यामध्ये सामील झाली. कारण का फुकट खायला कुठं भेटतंय? विना परिश्रम करता कुठं भेटतंय? लोक हांजी हांजी कुठं करतात? घ्या महाराज, घ्या माऊली, खा माऊली. पुन्हा खाऊन पिऊन दक्षिणा सुद्धा. आणि सर्वश्रेष्ठ असणार भिक्षा आहे महाराज, भिक्षा पात्र आहे. आणि चंचुला त्याच्यामध्ये निघाली, उदरनिर्वाह करायला सुरुवात झाली. अनुक्रमे आमच्या चंचुलेच्या अंगातून तोरंब पाणी निघायला सुरू झालं. केली या कर्माचे भोगावे ते फळ, पापे घडे छळ पुण्य सुख. जसं कर्म केलं तसं फळ. अंगातून तोरंब पाणी सुटायला सुरुवात झाली. अर्थात रक्तपितीची बिमारी चालू झाली, ज्याला आम्ही कुष्ठरोग म्हणतो. वास यायला सुरुवात झाली, म्हातारपण आलं. आणि त्याच्यामध्ये एका गावामध्ये दिंडी मुक्कामाला राहिली. तिथं शिव महापुराण कथा चालू होती. तिथं आमच्या चंचुलेनं ऐकलं की दुराचार केल्याच्या नंतर काय फळ भेटतंय. अशी पत्र आणि त्याच्यावर लोळवतात महाराज. लाल बुंद असणारा तवा आमच्या अग्नीवर ठेवलेला आणि ते लोखंडाचा पत्रा लाल बुंद झालेला त्याच्यावर लोळायला लावतात, झोपायला लावतात. उंच असणारा खांब लोखंडाचा लाल बुंद झालेला आणि त्याला आलिंगन द्यायला लावतात. एवढंच नव्हे, पू आणि रक्ताचं असणारे हौद जे भरलेले असतात त्याच्यामध्ये टाकतात, बुचकाळतात, वर काढतात. गटांगळ्या त्याच्यामध्ये तो जीवात्मा करतो. आणि अशा प्रकारचे अनेक कुंभीपाकादी नरक यातना भोग म्हणायचं त्याला, पण दुष्कर्मामुळं किंवा दुराचारामुळं व्यक्तीला प्राप्त होतो. ते स्त्री असो पुरुष असो. तद्वत त्या न्यायानं माझ्या चंचुलेला असणारं ते मिळतील याचं ज्ञान आमच्या प्रवक्त्यानं दिलं शिव महापुराण कथेतून. आणि मग महाराज काय सांगावं, आमच्या चंचुलेचे असणारे 10 गेले 5 उरले, डोळ्यातून अश्रुधारा वाहिल्या. एक एक असणारा हुंदू प्यायला. जसा जसा तो प्रवक्ता सांगायला अमुक हे पाप केलं की ते फळ मिळतंय. मागचे घडलेले कर्म असणारे समोर स्मृतीनं प्राप्त व्हायलेत आणि स्मृतीनं प्राप्त झाले की गहिवर यायला त्याचा. आणि गहिवर आला की दुःख करायली चंचुला आमची. मनामध्ये विचार केला, हो मी सुद्धा तेवढी पापी आहे, ते सुद्धा पाप कर्म मी केलं. तो दुराचार मी केला, चोरी मी केली, व्यभिचार मी केला, पातिव्रत्य मी भंग केलं. आणि एक एक आठवण व्हायली महाराज. आणि पश्चातापे तापली. केलेल्या कर्माचा पश्चाताप झाला आणि पश्चाताप होऊन अष्टांग दंडवत घातलं प्रवक्त्याच्या चरणावर, पुराणिकाच्या चरणावर. आणि जसं अष्टांग दंडवत घातलं, हात जोडले आणि सांगितलं, महाराज तेरी शरण प्रभु, तेरी शरण, तेरी शरण प्रभु, तेरी शरण, तेरी शरण में मैं आया हूँ, तेरी शरण में मैं आया हूँ, तेरी शरण प्रभु, तेरी शरण में, तेरी शरण प्रभु, तेरी शरण में. तेरी शरण
तेरी शरण में मैं आया हूँ, तेरी शरण में मैं आया हूँ, तेरी शरण प्रभु, तेरी शरण में, तेरी शरण प्रभु, तेरी शरण में। जय हो। भव जल लहरी नदिया बहती, भव जल लहरी नदिया बहती, कर मन में बहाया हूँ, कर मन में बहाया हूँ, तेरी शरण प्रभु, तेरी शरण में, तेरी शरण प्रभु, तेरी शरण में। प्रभु तेरी शरण में आया हूँ, तेरी शरण में आया हूँ, तेरी शरण पल पल माया जाल बिछाया, पल पल माया जाल बिछाया, चारों तरफ फसाया हूँ, चारों तरफ फसाया हूँ, तेरी शरण प्रभु, तेरी शरण में, तेरी शरण प्रभु, तेरी शरण में। प्रभु तेरी शरण में आया हूँ, तेरी शरण में आया हूँ, तेरी शरण जय हो। क्षण भंगारा विषय विकार, जन्म जन्म भर माया हूँ, ब्रह्मानंद दासन दास का, चरण कमल लिपटाया हूँ, तेरी शरण प्रभु, तेरी शरण में, तेरी शरण प्रभु, तेरी शरण में। प्रभु तेरी शरण में आया हूँ, क्या बात है? तेरी शरण जय हो। ब्रह्मानंद दासन दास का, चरण कमल लिपटाया हूँ, चरण कमल लिपटाया हूँ, तेरी शरण प्रभु, तेरी शरण में, प्रभु तेरी शरण में मैं आया हूँ,
तेरी शरण में मैं आया हूँ, तेरी शरण प्रभु, तेरी शरण में. आणि मग त्यावेळेला माझी चंचुला असणारी अष्टांग दंडवत घातलं, हात जोडले, सांगितलं प्रभू मी तुम्हाला शरण आहे. जेवढे तुम्ही पाप सांगितले त्याचे फळ सांगितले, तेवढे पाप मी केले, इतकी दुराचारी आहे मी. माझा आणि माझ्यावर कृपा करा, माझा उद्धार करा प्रभू, माझा उद्धार करा. त्यावेळेस माझ्या प्रवक्त्यानं सांगितलं, हे माते चंचुले, आणि ही असणारी कथा एका दिवसात तर काही होणार नाही आणि 7व्या दिवसात तुला सांगितलं जाणार नाही, पण मी टप्प्यावारी असणार पूर्ण शिव महापुराण तुला सांगेल. त्याला 5 कथा लागतील किंवा 7 कथा लागतील हे सांगता येणार नाही, पण त्या पद्धतीने असणार तू त्याचं श्रवण कर. अनुक्रमे 7 कथेपर्यंत आमच्या प्रवक्त्यानं असणार पूर्ण विस्तृत सगळे भाग टप्पे सांगत 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 संपवलं. अनुक्रमे माझ्या चंचुलेला असणार शिवाचं असणार पुष्पक विमान, शिवगण मंडळी घेऊन आली, माझ्या चंचुलेचा असणारा दिव्य देह केला आणि चंचुलीला आत बसवलं आणि कैलासाला शिव निवासामध्ये घेऊन गेले. हर हर महादेव हर हर. महादेव आणि कथेचं असणार श्रवण भक्तीचं फळ आमच्या चंचुलीला मिळालं. दिव्य देह झाला, कैलासामध्ये गेली, शिव पाहिले, साष्टांग नमस्कार केला. ते कैलास शिखर महाराज जिकडं तिकडं असणारा दुमदुमणारा आवाज, गळ्याखोऱ्यामधून दुमदुमणारा आवाज, वेदामधून ऋचामधून दुमदुमणारा आवाज, गंधर्व अप्सरा किन्नर यांच्या गायनामधून दुमदुमणारा आवाज, मराळ कोटी जे काही पशुपक्षी आहेत यांच्या असणाऱ्या आवाजामधून दुमदुमणारा आवाज, तर पोपटाच्या असणाऱ्या कोकिळेच्या असणाऱ्या कुहू शब्दामधून दुमदुमणारा आवाज, तो फक्त एकच म्हणजे शिव शिव. त्या कैलासामध्ये आणि त्या शिव नाम स्मरणामध्ये दंग होऊन मग्न होऊन आमची चंचुला गेली, मंत्रमुक्त झाली. शिवनाद नाद शिवछंद, शिवनाद नाद शिवछंद, शिवनाद नाद शिवछंद, शिवनाद शिवनाद शिवछंद, शिवनाद शिवछंद, शिवनाद शिवछंद, शिवनाद शिवछंद. जय हो. नाद नाद शिवछंद, शिवनाद नाद शिवछंद, शिवनाद नाद शिवछंद, शिवनाद नाद शिवछंद. नाद शिवछंद, शिवनाद नाद शिवछंद, शिवनाद नाद शिवछंद, शिवनाद नाद शिवछंद, शिवनाद नाद शिवछंद. हो, सांगितलं शिवनाद शिवछंद वाचे शिव स्मरावा. आणि त्या ठिकाणचा असणारा नाद ब्रह्म जे आहे तर ते शिवनामाचं सगळीकडे असणाऱ्या त्या नाम स्मरणामध्ये दंग होऊन मग्न होऊन गेली. साष्टांग नमस्कार केला भगवान शिवाला. शिवाने सांगितलं, काय चंचुले आनंद वाटतोय ना या नगरीमध्ये?
तिने सांगितलं, हो प्रभू, अवर्णनीय आहे, अवर्णनीय आहे. साष्टांग नमस्कार केला. दररोज असणार नित्याचरण माझ्या चंचुलेचं कैलासामध्ये चालू झालं. एके दिवशी परत शिवाजवळ आली आणि शिवाजवळ बसली. महाराज शंकरांनी सांगितलं, का ग चंचुले, काय म्हणतेस तू? सांगितलं, प्रभू, तुमची भेट झाली पण अजून माता पार्वती भेटली नाही मला. कुठे आहे माता पार्वती? त्यावेळेस शंकरांनी सांगितलं, हे नंदी, जा चंचुलेला घेऊन पार्वतीच्या महालात जा. अनुक्रमे माझ्या चंचुलीला असणाऱ्या पार्वतीच्या महालामध्ये नेलं आणि पार्वतीच्या महालामध्ये नेल्याच्या नंतर पार्वतीनं पाहिलं, चंचुलीनं अष्टांग दंडवत घातलं चरणाला माता पार्वतीच्या. चंचुलीनं सांगितलं, का ग आनंद वाटतोय ना, सुखी आहेस ना? तिने सांगितलं, माते, काय सांगावं, त्या आनंदाला पारावार नाही. तुमच्या नगरीमध्ये आनंदाला पारावार नाही. पण त्यावेळेस आमच्या पार्वतीने विचारलं, का ग पण म्हणजे काय? पारावार नाही, खूप आनंद हे कळलं मला, पण काय राहिला अजून? तिने सांगितलं, माते, एक इच्छा आहे मला मनाची. सांग म्हणले, कोणती इच्छा आहे? तिने सांगितलं, माझा उद्धार तुम्ही केला, माझा उद्धार तुम्ही केला, पण मला एकच सांगा माते, माझा पती कुठं आहे? माझा पती कुठं आहे? त्यावेळेस अंतर्दृष्टीनं पाहिलं माझ्या माता पार्वतीनं आणि विंध्य पर्वतावर यमुना नदी जिथं ओंकारेश्वर आहे, त्या ओंकारेश्वरला बाजूला विंध्य नावाचा पर्वत मानला जातो. आणि त्या विंध्य पर्वतावर पिशाच योनी भोगायलेला आहे. बिंदुक नावाचा ब्राह्मण, तुझा पती, भूत बनलाय. भूत, पाठीमागून पाय आहेत, पंजे माग आहेत, टाचा पुढे आहेत, खोपणीला इथं असणार छिद्र आहे, आतमध्ये सगळं भोंग आहे, चालतंय. आणि एक एक असणारी इच्छा वासना रूपानं तृप्त करतोय. त्यावेळेस सांगितलं, माते, एकच इच्छा आहे माझी, की जसा माझा उद्धार झाला तसा माझ्या पतीचा उद्धार करा. काय मागितलं? पत्नीचं कर्तव्य काय आहे? पतीला पतनापासून जी वाचवते. लक्षात ठेवा. का पुढं हिरो, माग होंडा, आणि निघाले मार्केटिंग करायला, हौस मौज जरूर करा माता भगिनींनो, हौस मौज जरूर करा. पण मला एक सांगा, मुलगी असणारी पराया घरी का दिल्या जाते? मुलगा पत्नीच्या घरी किंवा मुलीच्या घरी का घेतल्या जात नाही? मुलगीच पराया का घरी दिल्या जाते? आपल्या आईवडिलाला सोडून, भावाला सोडून मुलगीच पराया घरी का दिल्या जाते? याचं एकच कारण आहे मातांनो, आपल्या आईची असणारी शालीनता, आपल्या बापाची असणारी कुलीनता, आई वडिलांची असणारी शालीनता, कुलीनता, नीती, आचरण, मर्यादा, धर्म, संस्कार, आणि हे घेऊन मुलगी पराया घरी जाते. आणि पराया घरी गेल्याच्या नंतर त्या घरच्या लोकांना जर धर्म माहित नसेल तर धर्माचं ज्ञान करून देण्याचं काम मुलीच आहे. त्या ठिकाणी आपल्या आईची वडिलांची शालीनता, कुलीनता, धर्म, आचरण, नीती, शील घेऊन पराया घरी जाऊन तिथं ज्ञानाचा दिवा, धर्माचा दिवा आणि कीर्तिध्वज त्याचा उभारण्यासाठी मुलगी दुसऱ्या घरी दिल्या जाते.
ना की शॉपिंग करायचं. शॉपिंग करण्यासाठी जन्म नाही दिला. शॉपिंग करण्यासाठी ह्या घरून त्या घरी नाही पाठवलं. दुराचार किंवा हौस मौज मजा करण्यासाठी नाही, तर आपल्या घरची असणारी शालीनता कुलीनता दुसऱ्या घरी असणारी उज्ज्वल परंपरेनं प्राप्त करून त्या ठिकाणी कीर्तिध्वज उभारण्याचं काम जर त्या स्त्रीनं केलं तर 21 कुळाचा उद्धार ती बाई करते. आणि जर त्याच बाईनं 21 कुळ म्हणजे आपल्या वडिलाकडचे 7 कुळ, आपल्या नवऱ्याच्या वडिलाकडचे 7 कुळ आणि पती पत्नीच्या पुढचे 7 कुळ, 21 कुळाचा उद्धार करते. पण तीच जर असणारी दुराचरण करून वाट सोडून जर पाय टाकत असेल तर त्या 21 कुळाचा नाश केल्याशिवाय आणि नरकात घातल्याशिवाय राहत नाही. हे त्रिवार सत्य महाराज. आणि म्हणून स्त्री असणारी माया आहे. स्त्री असणारी माया आहे. स्त्री असणारी लक्ष्मी आहे घराची. स्त्री असणारी बहीण आहे. स्त्री असणारी दासी आहे. स्त्री असणारी क्षणाची पत्नी आहे. स्त्री असणारी अन्नपूर्णा आहे. स्त्री असणारी धैर्य आहे, घराचं धैर्य. स्त्री असणारी घराची दया आहे. स्त्री असणारी घराचं वात्सल्य आहे. स्त्री असणारी घराचं प्रेम आहे. तर स्त्री म्हणजे चंडिका सुद्धा आहे. ज्या वेळेला आमचा हा पती असणारा कर्जबाजारी होतो आणि कर्जबाजारी होऊन सावकारदाराला येतो, पुन्हा पुन्हा टोमणे मारतो आणि त्यामुळे तो पती असणारा मंद बुद्धीचा होऊन गेला. काय करावं, कुठून द्यावं, कसं करावं कोणतंही समजायला तयार नाही. अशा अवस्थेमध्ये तो ज्या वेळेला गुडघ्यावर हात ठेवून मस्तकाला लावतो, निराश होऊन नाराज होऊन धैर्य संपून बसतो, त्यावेळेस ही असणारी पत्नी अर्धांग मानलेली महाराज, त्याचं धैर्य मानलेली समोर येते आणि सांगते, का हो, का चिंता करता तुम्ही, मी आहे ना, मी आहे ना, तुम्ही चिंता करू नका, बघते कोण येते ते तुमच्याकडं. आणि म्हणून आपला असणारा जो पदर आहे तो कमरेला खवते आणि पतीच्या समोर उभा राहते महाराज. मग शेजारी का भांडायला येणार? हार हार शेजारी का भांडायला येणार? समोर उभा राहते आणि आपला शौर्य आणि पराक्रम तिथं दाखवते. ते धैर्य महाराज. स्त्री आहे, शक्ती आहे महाराज. शेवट शिवामध्ये शक्ती आहे. विना शक्तीचा शिव नाहीच आणि शक्तीशिवाय शक्यही नाही. मनुष्य आहे, ताकद आहे, शक्ती आहे. तसं पुरुषाची जी पत्नी आहे ते धैर्य आहे महाराज. आणि म्हणून तिचा काही वेळेला सन्मान करण्याचा प्रयत्न करा. सगळंच काय तिचं ऐकू नका. नंदीबाईला सारखं सगळंच नंदीबाईला सारखं ऐकू नका. जे ऐकायचं ते ऐका. सांगायचं माझं तात्पर्य एकच आहे की पतनापासून आपल्या पतीला जी वाचवते तिला पतिव्रता म्हणावं. दुराचरण आपल्या घरामध्ये होऊ नये. आपल्या पतीला असणारं धर्माचरण शिकवत जा. तुम्ही कितीही गरिबीमध्ये जगला तर हरकत नाही, स्वाभिमानानं तुम्ही जगाल गरिबीमध्ये असून सुद्धा. पण दुराचाराकडे तो माणूस पुन्हा जात नाही एकदा धर्म प्राप्ती झाल्याच्या नंतर. डीएनए तयार झाला धर्माचा. जसं आमच्या एखाद्या आश्रमामध्ये गेला, आळंदीला जर तो माणूस गेला तर गरिबीमध्ये जगन महाराज तो संत म्हणून नाही येऊ दे त्याला कार्यक्रम कुठले वाजवायचे, गायन करायचे, कीर्तन करायचे वगैरे, पण तो कधीच दुराचरणाकडे जाणार नाही. मदिरापानम, मांसाहार भक्षणम, आणि त्याच्याकडे जाणार नाही. आणि त्याच घरामध्ये तुमच्या सुख शांती लाभेल महाराज. जिथं दुराचार आला, उचेलो गुची पसर, तिथं सगळी संपत्ती क्षणामध्ये नष्ट होईल याची गॅरंटी. कारण का संपत्ती चंचल आहे महाराज, लक्ष्मी चंचल आहे. आणि म्हणून ती संपत्ती आणि घरातली शांती जर टिकवायची असेल तर आपल्या घरातल्या लोकांना असणारं धर्माचरणाचं ज्ञान द्या किंवा त्यांना सवय लावून द्या. जसं तुम्ही आता सोमवारी का होईना पण मंदिरामध्ये जाताय शिवाच्या पूजेला, माझ्या एकादशीच्या दिवशी पांडुरंगाच्या पूजेला जात आहे, चतुर्थीच्या दिवशी गणपतीच्या पूजेला जात आहे.
मंगळवारी शुक्रवारी माझ्या देवीच्या पूजाला जात आहे, रविवारी खंडोबाच्या पूजाला जात आहे. तसं असणार यांना वेळात वेळ काढून तुमच्या सोबत न्या. आणि मी कालच सांगितलं की घराचा पुरुष जो छत्र आहे तो धर्माचरणात जर तपस्वी असेल तर घरामधले वाशे कधीच फिरत नाहीत महाराज. आणि घर डिव्हायडेशन कधीच होत नाही, ध्यानात ठेवा. कारण का त्याच्या ताकदीवर असणारे आधिभौतिक ताप संपून जातात, तप येते. आणि म्हणून ते तपाचरण असणार आपल्या पतीला लावण्याचं काम पतिव्रतेच आहे. पतनापासून जी आपल्या पतीला वाचवते तिला पतिव्रता म्हणावं. का त्याला घेऊन पिक्चर पाहायला जायचं नाही. आणि म्हणून आमच्या चंचुलेनं आणि पार्वतीला विनंती केली, महाराज माझा पती कुठे आहे? कारण का सौभाग्य आहे महाराज, सगळंच भाग्य. सौ म्हणजे 100 आणि भाग्य काय ते सौभाग्य. आणि त्या सौभाग्याला असणार दुरित आणि ठिकाणी असणार पाहणं आमच्या चंचुलीला पटलं नाही. सांगितलं विंध्य पर्वतावर पिशाच बनलेला आहे, सांगितलं उद्धार करा, त्याचा उद्धार करा माता. हे माता माझ्या पतीचा उद्धार करा. पार्वतीनं सांगितलं ठीक आहे, काय हरकत नाही, चिंता करू नकोस. तानसेन गंधर्व बोलून घेतला, नारदालाही बोलून घेतलं, शिवगण मंडळ सोबत घेतलं आणि सांगितलं जा या चंचुलीला सोबत घेऊन जा आणि तिच्या पतीला असणारी 7 दिवसामध्ये पूर्ण शिवकथा सांगा, शिवमहापुराण कथा सांगा आणि त्याचा उद्धार केल्याशिवाय तुम्ही वर येऊ नका. आणि त्या नियमाप्रमाणे तानसेन, नारद आणि आमचे शिवगण मंडळ चंचुलीला घेऊन विंध्य पर्वतावर आले. बिंदुक नावाचा पिशाच झालेला जो ब्राह्मण होता त्याला झाडाला बांधलं आणि झाडाला बांधून 7 दिवस अनुष्ठान रूपानं शिवमहापुराण कथा सांगितली. अनुक्रमे एक दिवस जसा जात होता तसं तसं त्या असणाऱ्या पिशाच्याच्या अंगातून एक कावळा बाहेर जात होता. आणि एक कावळा जाऊन 7व्या दिवशी असणारा परिशुद्ध तो ब्राह्मण झाला. अर्थात तो बिंदुक नावाचा ब्राह्मण पिशाच योनी भोगत असलेला त्याचा दिव्य देह झाला. आणि शेवटी त्या विमानामध्ये बसून घेऊन सर्व शिवगण मंडळ पती आणि पत्नी, चंचुला आणि बिंदुक नावाचा ब्राह्मण दोघांनाही असणारा घेऊन कैलास शिखरावर माझ्या कैलास लोकाला घेऊन गेले. हर हर महादेव हर 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 हर. आणि मग अशा असणाऱ्या चंचुलेनं श्रवण भक्तीच्या जीवावर आपल्या पतीलाही श्रवण भक्ती करायला लावली आणि पिशाच रूपाला दिव्य देह प्राप्त करून मोक्ष प्राप्त करून दिली. ही कथेची ताकद आहे महाराज, शिवकथेची. मग तो पतित असो चांडाळ असो. मग अशा प्रकारची असणारी जी काही कथा आहे ही कथा आम्ही ऐकावी म्हणून सांगितलं. इतकी परमपावन कथा आहे. चांडाळातल्या चांडाळाला, दुरितातल्या दुरिताला पावन करण्याचं सामर्थ्य कथेमध्ये. आणि मग अशी असणारी कथा कुठं ऐकावी? अशी असणारी कथा मंदिरामध्ये ऐकावी, मठामध्ये ऐकावी, गंगेच्या तीरावर ऐकावी, सुंदर बागेमध्ये ऐकावी, पर्यटन स्थळाच्या ठिकाणी ऐकावी. आणि अशा कथेचा असणारा आस्वाद आपण घ्यावा. परत आमच्या ग्रंथकारानं सांगितलं की मग अशी असणारी कथा कोणाकडून ऐकावी? सज्जन हो, ज्याला शिवपुराण म्हणजे काय अजून ज्याला कळलं नाही
असेही लोक शिवपुराण कथा करायला लागले. आमच्या संगतीतला एक महा आत्मा होता. सत्य बर काय, मी कधीच भामटेगिरी माझ्याजवळ कधीच नाही बर का. तुम्हाला जे काही मी 7 दिवसात सांगेल ते कोणत्या ना कोणत्या ग्रंथाचा पुरावाच राहील आणि सत्यच राहील, हे माझं वचन आहे. महाआत्मा होता आणि मग त्यांनी 3 कथा केल्या सुरुवातीला दररोजच्या शिवमहापुराण. एवढं प्रस्त वाढलं की सरासरी 200-250 कथा त्यांच्या झाल्या असतील. आणि त्याचा अभिमान झाला. आणि अभिमान झालेला हा महाआत्मा, महात्मा नाही म्हणत बर का, महाआत्मा. आमचे पाटील सोबत होते त्यावेळेस, त्यांच्याकडे कथेला होते माझे पाटील. आणि मग असा हा महात्मा फिरत शंकराचार्याच्या भेटीला गेला. करवीर पीठाचे शंकराचार्य, जिथं तुम्हाला दर्शन या स्टँडच्याही पलीकडं तिथूनच दर्शन आहे, तिथं खडावाचं दर्शन आहे. आणि पूर्ण असणार भक्त मंडळ, संस्कृत बोलणार. कोणी जर पर्यटक आला, भक्त आला, तर त्याला नाही कळलं तर हे मराठीत बोलणार, हिंदीत बोलणार. अनुरागी, सर्व शक्तिमान आणि सर्व ज्ञान संपन्न, ज्ञान महोदधी असे असणारे शंकराचार्य. आणि अशा शंकराचार्यासमोर हे 2-4 जण गेले सोबतचे आणि तिथं असणारा साष्टांग नमस्कार केला शंकराचार्याला. आणि शंकराचार्यानं पाहिलं आणि स्मित हास्य केलं. स्मित हास्य केल्याच्या नंतर शिवमहापुराण कथा केलेल्याचं जे ज्ञान आहे त्याचा अहंकार वाढला होता. एक लक्षात ठेवा सज्जन हो, ज्या झऱ्याला पाणी कमी असतं, तिथं खळखळाट फार असतो. आषाढामधल्या निघालेला जो झरा असतो तो खळखळाट करत निघतो, पण शांत जो समुद्र असतो, अथांग जो समुद्र असतो तो शांत असतो. तसं शांत असणाऱ्या आमच्या शंकराचार्यांनी स्मित हास्य केलं. त्यावेळेस मनाला अशी उत्कंठा झाली या महाआत्म्याच्या, की कधी कधी हा माणूस मला विचारतो, आपण कोण, कुठले, काय करता. यांनीच मनानं सांगायला सुरुवात केली, मी अमुक अमुक नगरीचा आणि शिवकथाकार. आमच्या जगद्गुरूंनी, शंकराचार्यांनी ऐकलं आणि मान खाली घातली, डोलावली थोडीशी. ठीक, काय हरकत नाही, छान. त्याने सांगितलं, आतापर्यंत आपण किती कथा केला? शंकराचार्यांनी विचारलं. म्हणले 700 कथा झाल्या. त्यावेळेस शंकराचार्यांनी त्यांच्याकडे पाहिलं आणि सांगितलं, 700 कथा केल्या? म्हटले हो. मला सांगा, नेमकं शिवपुराण म्हणजे काय? प्रश्न काय बघा, शंकराचार्यांनी विचारला. साक्षीला हा माणूस आहे. त्याने एकच प्रश्न विचारला, नेमकं शिव महापुराण म्हणजे काय? पिवळं झालं महाराज काम मागून, डगमगलं काम. त्याने सांगितलं, शिवपुराण म्हणजे त्याच्यात काय म्हणे? शंकराचा विवाह, कार्तिक स्वामी जन्म, गणपतीचा जन्म, वीरभद्राचा जन्म, काही कृष्णाचं चारित्र्य, पुढे वायव्य संहितेमध्ये उपमन्यूनं कृष्णाला केला उपदेश, उपमन्यूनं कृष्णाला दिलेली शांभवी नावाची शिवदीक्षा आणि कृष्णानं केलेलं शांभव नावाचं व्रत.
संतती होत नव्हती माझ्या कृष्णाला, आणि म्हणून केलं. पुढे सांगणार आहे मी ते. आणि तशा पद्धतीनं मग सांगायला सुरुवात केली. त्यांनी सांगितलं, बस कळलं मला, हे मी तुम्हाला विचारलं नाही म्हणले. नेमकं शिवपुराण शिव महापुराण म्हणजे काय किंवा शिवपुराण म्हणजे काय हे फक्त प्रश्न विचारलाय. मी त्यांच्या लीला नाही विचारल्या. लीला कुठं बी आहेत. शिवाचं चारित्र्य गायलेलं कुठंही आहे. नेमकं शिव महापुराण म्हणजे काय. महाराज जोक नाही, संताचे वाक्य ब्रह्म असतात. आणि इथं चड्डी पिवळी झाली. 700 कथा करणाराची डगमगलं काम, दरदरून घाम फुटला. त्यावेळेस सांगितलं 700 कथा करण्यापेक्षा, आणि पुन्हा विशेष म्हणजे त्यांनी सांगितलं मी 16 भाषेमध्ये कथा करतो. किती? 4ही मला वाटते येत नसतील. आणि त्यांनी सांगितलं तुम्ही 700 कथा केल्या हे ठीक आहे, काही हरकत नाही. एकाच भाषेवर प्रभुत्व ठेवून कथा करा. एकाच भाषेवर प्रभुत्व पाहून कथा करा. आणि नेमकं शिवपुराण म्हणजे काय ते मी तुम्हाला सांगतो. सांगितलं ज्याच्यामध्ये, ज्या ग्रंथामध्ये शिवाच्या पंचाक्षर आणि षडाक्षराची सखोल माहिती दिलेली आहे त्याला शिव महापुराण म्हणतात. हर हर महादेव हर हर. महादेव. ज्या ग्रंथामध्ये पंचाक्षर आणि षडाक्षराची, पंचाक्षर आणि षडाक्षर या मंत्राची असणारी सखोल माहिती दिली त्याला शिवमहापुराण म्हणतात. आमच्या शंकराचार्यांनी त्याला सांगितलं. तसं अनेक असणारे लोक कथा करतात महाराज. आणि सध्याच्याला जर पाहायला गेलं तर सगळं आमच्या भागवत धर्मामध्ये किंवा वैष्णव धर्मामध्ये किंवा शैव धर्मामध्ये सुद्धा सगळं बाजारीकरण झालंय महाराज. बाजारीकरण काही नाही. ज्याला कीर्तन करता येतं त्याला हरिपाठ पाठ नाही. ज्याला कीर्तन करता येतं त्याला शिवपाठ पाठ नाही. ज्याला कीर्तन करता येतं त्याला काकड्याचे अभंग पाठ नाही. सोपं नाही महाराज. 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण, 108 उपपुराण, 5 काव्य आणि उपनिषद वेगळे, 12 असणारे उपनिषद. आणि व्याकरण पहिल्यांदा सोडवावं लागतं. आणि त्यावेळेला वक्तृत्व आणि त्याचं ज्ञान त्या कृतीमधून आणावं लागतं पुन्हा. नाही तर मग नुसतं पोपटपंची बोलायचं आणि जगालाच फक्त सांगायचं, आपण वागायचं नाही. त्या ठिकाणी आम्हाला वागणं महत्वाचं आहे, तसं आचरण करणं महत्वाचं आहे. त्यावेळेस आम्ही सांगण्याला कारण बनतो, उपदेश करण्याच्या लायक बनतो. पण आज बाजारीकरण मांडलं महाराज. 10-10, 20-20, 50-50 हजार रुपये कीर्तन घेतात. काय सांगतात तुम्हाला? देव उभा केला नाही. एक अभंग घेतात. एक अभंगाचं असणार जवळपास पाऊण तास असणार नुसतं असणारी कॉमेडी असते महाराज. विडंबना नाही. मला जे पाहिजे ते असायला पाहिजे ही माझी इच्छा आहे. माझ्यापेक्षा बरेचसे तुम्ही ज्ञानी असाल. धर्म यांनी सुसंस्कृत बनत नाही, उलट दुराचाराला चालला. मला ध्यानात ठेवा. याच्यामुळं नुसती असणारी कॉमेडी, इकडे तिकडे सटर फटर गप्पा आणायच्या, हसी मजाक करायची पाऊण तास, आणि फिरून 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 शेवटला पहिल्या चरणावर यायचं. पूर्ण अभंगही सोडवत नाहीत, पुढचे 3ही चरण सोडवत नाही, आणि निघाले महाराज. याचा उपद्रव एक व्हायला की जी पुढची पिढी आहे
ही दुराचरणाला चालली महाराज. संस्कार एवढे सप्ते चालले, गावातली दारू आणि मांस मच्छर बंद झालं. माझं मत आहे सप्त्यामधून असणारे 1 किंवा 2च लोक दरवर्षी सुधारले असते तर आमचं 47वे वर्ष आहे. इथलच्या लोकांना मी नाही म्हणालो बरं का, ध्यानात ठेवा. सर्वांना बोलतोय मी, सर्वच महाराष्ट्र, सर्वच भारत. जर 2 लोक सुधारले एका वर्षामध्ये तर आमची असणारी परंपरा क्रांती करत चालली असं आम्हाला म्हणता येईल. पण इथं श्रीमंतीच्या माझामुळं सगळे दुराचार करायला निघाले आणि दांभिक नावाची भक्ती प्राप्त झाली महाराज. हे दुर्दैव आहे समाजाचं, सगळ्याच असणाऱ्या. त्याला प्रमुख कारण सांग जर असेल तर हे असणारे वक्तव्य करणारे विद्वान असणारी मंडळी जी मानतो आम्ही ती आहे. ज्ञानाचार विहीनस्य, गरुड पुराणामध्ये एक श्लोक दिला आहे. ज्ञानाचार विहीनस्य सर्व वेद समन्वितः. ज्ञान आहे, आचार विहीन आहे. ध्यानात ठेवा. ज्ञानाचार विहीनस्य सर्व वेद समन्वितः. दुष्ट चांडाल भांडेषु यथा भागीरथी जलम. सांगितलं ज्ञान आहे पण आचरणहीन आहे. सर्व वेद समन्वितः, सगळे वेद मुखपाट आहेत. सगळं ज्ञान आहे पण आचारहीन आहे, आचरणच नाही काही. अशा लोकांची काय अवस्था आहे सांगितली पुढच्या चरणामध्ये. दुष्ट चांडाल भांडेषु यथा भागीरथी जलम. सांगितलं की एखाद्या दुष्टाच्या क्षुद्राच्या डोक्यावर गंगेचं भागीरथीचं पाणी दिलंय आम्ही आणि सांगितलं घ्या दादा, घ्या पूजेला, घ्या भगवान भाऊ पूजेला घ्या पाणी. आमचे भगवान भाऊ घेतील, आमचे उबाळे पाटील घेतील नाही का? पाणी तर पवित्र आहे ना, पूजेला का घेत नाही? दुष्ट चांडाल भांडेषु, अपवित्र असणाऱ्या देहाची संगती करून पवित्र असणारं पाणी सुद्धा अपवित्र मानलं जातं. म्हणून यथा भागीरथी, जशा दुष्टाच्या डोक्यावर असणारं पवित्र भागीरथीचं पाणी, ती अवस्था त्या माणसाची महाराज, त्या वक्त्याची, त्या ज्ञानाची महाराज. नुसतं वरवर पांगी सांगणाराची. आणि म्हणून वक्ता असणारा या ठिकाणी आम्हाला सांगितलं की तो कुलीन असावा, सांगणारा, कथा सांगणारा तो शालीन असावा, धर्मामध्ये श्रेष्ठ धर्म त्याचा असावा, तो ज्ञानवृत्त असावा, 6 शास्त्राचं त्याला ज्ञान असावं, 4 वेदाचं, पुराणाचं त्याला ज्ञान असावं, ब्रह्म म्हणजे काय त्याला माहिती असावी, योग धारणा म्हणजे काय, षडचक्र ज्ञान काय आहे, आधार, स्वाधिष्ठान, मणिपूर, अनहत, विशुद्धी, आज्ञा, त्याच्यानंतरचे 3 पुढा नवचक्र मेळा, आउटपीठ 17वी, घाट आणि ब्रह्मांडी. ती योगधारणा असणारी त्या प्रवक्त्याला माहिती असावी, ब्रह्मज्ञान प्राप्त असावं किंवा त्याची प्राप्ती त्याला व्हावी, अशा असणाऱ्या सत्जनाकडून आणि अशी असणारी महान कथा, परमपवित्र असणारी कथा ऐकावी म्हणून सांगितलं. तो कुलीन नाही. सज्जनो, एक लक्षात ठेवा, धर्मशास्त्राने सांगितलं ब्राह्मणांनी कथा करावी. ब्राह्मणांनी जर मंत्र म्हटला तो मुखामधून ब्रह्म अक्षर मानलं जातं, ब्राह्मणाचं मुख ब्रह्म मानलं जातं. त्यांनी कथा केली तर क्षत्रिय, वैश्य आणि शूद्रांनी ऐकावी म्हणून सांगितलं. क्षत्रियानं कथा केली तर ब्राह्मणांनी ती ऐकू नये, वैश्याने आणि शूद्रांनी ऐकावी.
वैश्यानं कथा केली तर ब्राह्मण आणि क्षत्रियानं ऐकू नये, ती क्षुद्रानं ऐकावी, आणि क्षुद्रानं जर कथा केली तर तिघांनीही ऐकू नये. धर्मशास्त्र आहे महाराज. आणि म्हणून तो भक्त असणारा कुलीन असावा. आणि ज्या ठिकाणी आम्हाला कथा करायची त्या ठिकाणी सडा संमार्जन करावं, सडा टाकावा, रंगवल्लिका रांगोळी काढाव्या, सुंदर असणारा तो शिवानुभव मंडप आणि तयार करावा, सुगंधित करावा. आणि अशा सुगंधित असणाऱ्या पर्यावरणामध्ये, वातावरणामध्ये, शिवानुभव मंडपामध्ये आणि शिवकथेचं आयोजन ठेवावं आणि शिवकथा श्रवण करावी. आणि श्रवण करत असताना ऐकणारांनी, शिवकथा श्रवण करत असताना ऐकणारांनी ती कशी ऐकावी? कानामध्ये मन ठेवून ऐकावी. कानी ठेवून या कानी ठेवून या मन, कानी ठेवून या मन, कानी ठेवून या मन, कानी ठेवून या मन. शिव कानी ठेवून या मन, कानी ठेवून या मन, कानी ठेवून या मन. सांगितलं कानामध्ये मन ठेवा. आमच्या भागवतामध्ये ऐकणाराचे चार प्रकार सांगितले. श्रवण भक्ती करणाराचे सुरुवातीला. आणि तशा पद्धतीनं कानामध्ये मन ठेवून ऐकण्याचा प्रयत्न करा. नाहीतर मग ह्या कानानं ऐकली आणि त्या कानानं सोडून दिली. जी ऐकली त्याचं मनन करा. आणि जे मनन केलं त्याचं घरी जाऊन निधिध्यासन करा. काल आम्ही जिथं कीर्तन केलं महाराज, जिथं कीर्तन केलं आनंदवाडीमध्ये, माझा विषय म्हणजे माझा अभंग होता, विषयी हे मन गुंतले बाष्कळ, विषयी हे मन गुंतले बाष्कळ, सदा तळमळ करीत असे, याते युक्तीने हो वळवावे अंतरी, स्वरूपा माझारी लीन व्हावे. संत समागमे स्वरूप तेकडे, षट रिपू हे खळ वश्य होती, लक्ष्मण म्हणे राग द्वेष जाती, अंतःकरण वृत्ती स्वच्छ होय. आणि आम्ही जशा पद्धतीनं अभंग सोडवला तसा एक भक्त होता तिथलचा, पत्रकार आहे, शिक्षक आहे महाराज. त्यांनी ज्या ज्या काही मी टिप्स सांगायच्या त्या टिप्स लिहून घेतल्या पूर्ण 2 तासामध्ये. आणि 2 तासामध्ये माझं कीर्तन संपत आलं. आरतीच्या अगोदर मग त्याचं विश्लेषण केलं त्यांनी. उद्याचे कार्यक्रम जे सांगतात ना त्यावेळेला त्याला काय म्हणावं? मनन म्हणावं. ऐकलं, ऐकिले ते धरा मनी, मनामध्ये धरा. आणि मनामध्ये जे धरलं त्याचं निधिध्यासन करा परत 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 परत. 3 मुख्य व त्यावेळेस तुम्ही अधिकारी बनाल भक्तीचे. आणि म्हणून श्रवण नावाची भक्ती असणारी कानामध्ये मन ठेवून करा. आणि भक्ती करत असताना, कथा ऐकत असताना कशी कथा ऐकावी? आमच्या ग्रंथकाराने सांगितलं, ग्रंथामधून
कथा ऐकणारांनी वांग खाऊ नये 7 दिवस पर्यंत, कायमचं नाही बरं का. तुम्ही म्हणता ना आम्ही उगाच आलो कथा ऐकायला. वांग, कांदा, लसूण, पटवळ, दोडका, मुळा, शेपूची भाजी, म्हशीचं दूध, गाजर आणि अशा पद्धतीचे आमिष मानले गेलं. आमिष प्रत्येक धर्मामध्ये शास्त्रांनी मानले गेलं आणि म्हणून अशा प्रकारचे असणारे पदार्थ या 7 दिवसामध्ये टाळावे. राजगिरा सुद्धा सांगितला नाही. आणि मग ऐकत असताना हे पदार्थ तर त्यागच करावे, पण ग्रंथकारानं सांगितलं की ज्यांना सहन होतंय त्यांनी नुसतं दूध पिऊन कथा ऐकावी. ज्यांना दूध पिऊन सहन होणार नाही अशानी एक वेळा जेवण करावं, एक भुक्त राहावं आणि एक वेळा जेवण करून कथा ऐकावी. 2 ज्याला एक वेळा जेवण करून सहन होत नाही त्यांनी 2 वेळा जेवण करून कथा ऐकावी. आणि ज्याला 2 वेळा जेवण करून किती पंक्ती किती इथं स्टॉप झाला बरं का. पण ज्याला काही समजा 2 वेळा जेवण करून सुद्धा सहन होत नाही, ज्यांना फक्त परवानगी कोणाला आहे, शुगरची बिमारी ज्यांना आहे त्यांना बरं का हा शब्द माझा पुढचा, त्यांनी 4 वेळा जेवून कथा ऐकावी. कारण का त्याला इन्शुलिन घेतल्याशिवाय आणि जेवण केल्याशिवाय जमत नाही 4 वेळा 5 वेळा. अशा लोकांना 4 वेळा जेवण केल्याशिवाय राहत नाही. कथा ऐकावी चालेल. ज्याला जशा पद्धतीनं शरीर, पहिले हेल्थ इज वेल्थ, पहिलं शरीर संपत्ती जर आमची स्ट्रॉंग असेल तर आम्ही भक्ती, आमचं आयुष्य वाढेल आणि आम्ही भक्ती दीर्घकाळपर्यंत करू. पण बाई सडपतली आणि आठवड्यातून 6-7 उपासच करायली, काय कामाचे ते. सगळं शरीर असणारं वाढून चाललं, अंगात उष्णता वाढून चालली आणि सगळी खरपडून चालली. रोग बिमाऱ्या उत्पन्न होतात महाराज. धर्मशास्त्राने सांगितलं आठवड्यातून 1 उपवास करा, म्हणजे शरीराचं संतुलन. एखाद्या वेळेस आम्ही जास्त आहार घेतला, एखाद्या वेळेस कमी घेतला, ते समतोल समान नावाचा वायू पोटामधला करतो. पण सगळेच उपास 7ही दिवस करायचे असं कोण्याच धर्मशास्त्रात सांगितलं नाही. म्हणून उप म्हणजे ईश्वर आणि वास म्हणजे त्याच्या जवळ राहणं. 4 वेळा ज्यांना शुगर आहे त्यांनी 4 वेळा आणि जेवण करून सुद्धा कथा ऐकली तर चालते. ज्याला सहन होते त्यांनी 2च वेळा, ज्याला सहन होते त्यांनी 1च वेळा जेवण करा. आणि असणार या कथेमध्ये विद्येश्वर नावाची संहिता चालू होईल आणि विद्येश्वर नावाच्या संहितेमध्ये नेमकं शिव म्हणजे काय आणि सद्भक्तांना उद्या आणि परवा 2 दिवसामध्ये. आज मला खास प्रदोष वृत्त सांगायचं होतं, प्रदोष चारित्र्य सांगायचं होतं की शनी प्रदोष होता, पण आज नेमकीच सुरुवात आहे तुमच्या गावामधली. उद्या महाशिवरात्री आणि त्या महाशिवरात्रीच्या पर्वाचं 2 दिवस असणार. भगवान शिवाला संक्षिप्त रूपानं सुरुवातीची कथा आम्ही करण्याचा प्रयत्न करू. जे काय वाहिल्या जातं, कोणता पदार्थ वाहिल्याच्या नंतर तुम्हाला काय फळ मिळतात, नेमका शिव म्हणजे काय, लिंग म्हणजे काय, कोणी कोणी त्याचं पूजन केलं, हे उद्याच्या सत्रामध्ये आम्हाला ऐकायला भेटल. झालेली कथा
माझ्या सद्गुरूच्या चरणी तसंच तुमच्या संत सज्जनांच्या चरणी समर्पित करून आजच्या या द्वितीय पुष्प सेवेला मी पूर्ण विराम देतो. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ॐ शान्ति शान्ति शान्ति. नमः पार्वतीपते श्रीमच्चगुरुपंचाचार्य महाराज संत शिरोमणी मन्मथ स्वामी महाराज कुंडलीक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की. छत्रपती शिवाजी महाराज. हर 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 हर. भजो मना शिव चरण सुखदायी. भजो मना शिव चरण सुखदायी. भजो मना भजो